आपण आता बनवणार आहे कांद्याची पात। साहित्य आहे मुगाची डाळ भिजवलेली, जिरं मोहरी, शेंगदाण्याचं कूट, मिरच्या आणि लसूण ठेचून घेतलंय आणि कांद्याची पात कट करून घेतली। आता तेल तापले, जिरं मोहरी चांगलं फ्राय झालं। आता याचं लसूण आणि मिरची, लसूण आणि मिरची फ्राय झाली। कांद्याची पात, कांद्याची पात चांगली फ्राय करून घ्यायची मस्त। कांद्याची पात मस्त फ्राय झाली। आता हे दाण्याचं कूट टाकायचं आणि मुगाची डाळ भिजवलेली मस्त फ्राय करून घ्यायचं। हे पण झाकण ठेवायचं, 5-6 मिनटं चांगली शिजून द्यायची मंद आचेवर, म्हणजे गोडसरपणा पाणी आटलं का कमी होतो आणि भाजी मस्त होती। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघूया आता भाजी रेडी झाली का। मस्त भाजी आता रेडी झालेली आहे। ही भाजी ज्वारीची बाजरीची भाकर आणि चपातीसह खूप छान लागते। मस्तपैकी अशी डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घातलेली भाजी रेडी आहे। सपोर्ट करा भावा बहिणींनो। धन्यवाद, नमस्कार सर्वांना। आता भाजी रेडी आहे खाण्यासाठी। धन्यवाद।